ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार सखी व जानकी या दोघींनी प्रियाच्या थोबाडीत मारली. त्यानंतर प्रिया खूप चिडली. तर हे नक्की झालं तरी कसं ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे अर्जुन आणि सायली बाहेर गेल्यानंतर प्रिया प्रतिमाला म्हणते, तू बघितलंस ना सगळी माझ्याशी कसं वागतायत. पण प्रतिमा तिचा एकही शब्द ऐकत नाही. त्यानंतर प्रतिमा तिथून उठते. प्रियाला म्हणते, मला जरा ऍसिडिटीचा त्रास होतोय आणि हा सायलीच्या 2 मैत्रिणी येणारे त्यांना गेस्ट रूम मध्ये पाठवून दे. तेवढ्यातच सखी आणि जानकी दरवाजाजवळ आलेले असतात. प्रतिमा त्या दोघींना आत बोलवते आणि म्हणते, मी तुमचीच वाट बघत होते, या बसा. तेवढ्यात प्रिया मध्येच म्हणते, ह्या दोघी आज इकडे कस काय आल्या. प्रतिमा ओरडून म्हणते, प्रिया, घरी आलेल्या पाहुण्यांना हा प्रश्न विचारायचा असतो का. तू नाही का स्टोर रूम मध्येच जा, जरा आम्हाला गप्पा मारू दे. तेव्हा प्रिया म्हणते, ठीक आहे मी जाते, पण प्लीज तू तुझी काळजी घे, कारण गप्पा मारत बसलीस तर तुझी तब्येत अजून बिघडायची. तेवढ्यात सखी म्हणते, प्रिया तू आता जातीयस ना, नाहीतर आम्हाला वेळच मिळणार नाही गप्पा मारायला. त्यानंतर प्रिया तिथून निघून जाते. आता जानकी प्रतिमा आत्याला म्हणते, तुम्हाला जे जाणवतंय ते आम्हाला सायलीने आधीच सांगितलंय. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो मला माहितीये, कारण सायलीने जेव्हा कॉल केलता तेव्हा मी पण तिथंच होते. त्यावर सखी पण सांगते की माझी पण अवस्था अशीच झाली होती, पण मला माहिती नव्हतं की माझी खरी आई कोण आहे. पण नंतर मला कळालं की मी जिला माझी आई मानत होते ती माझी आई नव्हतीच. तेव्हा प्रतिमा म्हणते, म्हणून तर प्रियाची परीक्षा घेण्याची वेळ आलीये. त्यावर जानकी पण म्हणते, त्यामुळेच आम्ही इथं आलोय, ते पण पूर्ण तयारीत. आता तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाहीये, कारण आता तुम्ही बघाच फक्त प्रियाच्या बाबतीत आम्ही काय करतो. तेव्हा प्रतिमा म्हणते, तुम्ही तुमचं काम तर करालच, पण माझी मुलगी माझ्यासाठी काय करते ते बघायचंच मला. आता इकडे सखीने मोबाईलची व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केलेली असते. त्यावेळी दरवाजातून काळा धूर बाहेर येतो. आता सखी आणि जानकी जोरजोरात ओरडतात, प्रिया प्रिया लवकर ये. तेव्हा प्रिया पळत पळत येते. तेव्हा सखी तिला म्हणते, अगं प्रिया कुठं होती तू, हे बघ गेस्ट रूम मधून खूपच धूर येतोय. तेव्हा जानकी पण प्रियाला सांगते की आतमध्ये आग लागलीये आणि प्रतिमा आत्या आतमध्येच अडकलीये, जा त्यांना वाचव. तेवढ्यात प्रतिमाचा आवाज येतो, कोणी आहे का इथं, आग लागलीये, तन्वी मला वाचव. तेव्हा प्रिया म्हणते, आता आईला कोण वाचवणार. त्यावर जानकी म्हणते, अगं तू मुलगी आहे ना त्यांची, मग तूच वाचवणार. जानकी प्रियाला आत जाण्यासाठी ढकलत असते, पण प्रिया आत जायला काय तयारच नसते. उगाच अश्विनला फोन लाव, ह्याला त्याला फोन लाव असं करत असते. आता जानकीला हे आवडलेलं नसतं, म्हणून ती प्रियाच्या जोरात थोबाडीत मारते आणि म्हणते, अगं तुझी आई आतमध्ये अडकली आणि तू ह्याला त्याला फोन लावतीये, तुला लाज नाही का वाटत. त्यावेळी सखी पण तिला म्हणते, जर तुझ्या जागी दुसरी कोणतीही मुलगी असती ना, तर आईचा जीव वाचवण्यासाठी तिने पण आगीत उडी टाकली असती. अगं मूर्ख, अशाने तुझ्या आईचा जीव आग नाही तर तूच घेशील, असं म्हणून सखी पण तिच्या जोरात थोबाडीत मारते. तेव्हा प्रिया खूप चिडलेली असती. ती म्हणते, आई आगीत अडकलीये यात माझा काय दोष आहे. त्यावर जानकी तिला सांगते की तुझी आई आगीमध्ये अडकलीये तर तू तिला वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न करत नाहीये, हाच तर तुझा दोष आहे. इकडे प्रतिमा आणि सुमन लपून त्यांचं बोलणं ऐकत असतात. त्यावेळी प्रतिमा म्हणते, बघतीयस ना सुमन, तन्वी स्वतःच्या आईला वाचवण्यासाठी कुठलीही धडपड करत नाहीये, या उलट वेगळी कारणं देऊन दूरच राहतीये. सुमन म्हणते, वहिनी तुम्हाला पण आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल. तर दुसरीकडे आपल्याला जेलमधला सीन दाखवलाय. तिथं सचिन आणि साक्षी महिपतला भेटायला आलेले असतात. महिपत म्हणतो, साक्षी तुला मी चोऱ्या माऱ्या केलेल्या आवडत नाही ना, तर आता मी सगळं सोडणार आहे आणि यापुढे आपण चांगल्या मार्गाने चालायचं. यावर साक्षी म्हणते, हो तुम्ही आता लवकर घरी या, आपण आता सभ्य माणसासारखं आयुष्य जगूया. तेव्हा नागराज सचिनला डोळ्याने खुलवतो की साईडला या. नागराज म्हणतो, सचिन तू या महिपतला बाहेर काढण्याचा जो प्रयत्न करतोय तो जरा माझ्यासाठी पण कर. तेव्हा सचिन सांगतो की अहो नागराज काका, तुमची केस जरा कॉम्प्लिकेटेडच आहे, तरीही मी वकिलांशी बोललोय की काय करावं लागेल. तर ते म्हणाले की जेलमधून पळून जायला लागेल, पण तुम्ही माझं ऐका, मला पहिल्यांदा महिपतला बाहेर काढू द्या. तर इकडे सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलाय. तिथं जानकी व सखी मागून येऊन प्रियाला पुढे ढकलतात. तेव्हा प्रिया म्हणते, हे काय करताय तुम्ही दोघी, आधीच मला माझ्या आईचं टेन्शन आलंय. त्यावर जानकी म्हणते, काही झालेलं नाहीये तुझ्या आईला, कारण ती कधी आगीत अडकलीच नाही, पण आता आगीत अडकणार तू, असं म्हणून प्रियाच्या चारी साईडने आग लावते. तर प्रेक्षकांना पुढील एपिसोड मध्ये रविराज सुभेदारांच्या घरी येतो. तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला प्रियेबद्दल बरंच काही सांगायचंय. त्यानंतर रविराज म्हणतो, प्रताप या मुलीला घराबाहेर काढ. तर उद्या नक्की काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.